होते की शंकर शेठ हे माझ्या मुलासारखे आहेत. आज म्हणजे तुमच्या मुलासारख्या धीराला उमेदवारी मिळाली. आनंदी आहात? आईचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीशी? खूप आशीर्वाद तेव्हाच होता जेव्हा मी सांगितलं होतं की लोकशाही आहे ही आणि प्रत्येकाला निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी फक्त मांडलेला होता. त्यामुळं आज त्यांना उमेदवारी भेटते त्याच्याबद्दल खूप खूप आनंद वाटतो. पण अशी एक प्रथा आहे की जे विद्यमान उमेदवार आमदार असतात त्यांनाच उमेदवारी दिली जाते. आपल्याला डावलण्यात आल्याची काही खंत आहे का? नाही, असं काही नाही. डावलण्यात येण्याचं काहीच खंत नाही. एका घरात राहतो, एका टेबलवरती जेवायला बसतो, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात आहे. त्यामुळं काही अशी खंत वगैरे काहीच वाटत. जी चर्चा रंगत होती की वाद जगताप कुटुंबियामध्ये आणि जे नगरसेवकांचा विरोध होता त्याविषयी काय सांगा? खरं तर वाद जो आहे तो पहिलाही नव्हता, आत्ताही नाही आहे आणि पुढेही नसणार आहे. त्यामुळे वाद हा कधीच नव्हता. घरातच सगळं वादळ असतं, कधीतरी ते चालतं आणि शमतं. प्रत्येकाच्या घरामध्ये तेच आहे. त्यामुळं कधी वाद नव्हताच आमच्यामध्ये. मी स्वतःच शंकर जगताप यांची शिफारस केल्याची माहिती मिळते. मी पक्षाकडे तशी मागणी केली होती. नाही, मी पक्षाकडे तशी काही मागणी वगैरे केलेली नव्हती. फक्त आपल्या घरातल्या एका माणसाच्या पाठीमागं, सक्षम माणसाच्या पाठीमागं उभं राहणं माझं कर्तव्य होतं, म्हणून मी ते केलेलं आहे. एकंदरीत आता आव्हान किती मोठं वाटतंय? पुढे विरोधक असणार आहेत आणि टीका होती. जगताप जबाबदारी साहेब- मोठी आहे. पुन्हा एकदा महापालिकेमध्ये सत्ता आणण्याचं स्वप्न आहे. ही महत्वाची निवडणूक किती महत्वाची वाटते? जगताप साहेबांनी हा वटवृक्ष लावलेला आहे आणि आता त्याची जोपासना कशी करायची त्या आमच्या सगळ्यांच्या म्हणजे संपूर्ण पिंपरी चिंचवडमधल्या कार्यकर्त्यांचा एक हे आहे, कस लागणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की निश्चितच शंकर शेठ विजयी होते. लक्ष्मण जगताप यादीमध्ये आपली उमेदवारी घोषित झालेली आहे असं म्हटलं जात होतं की जगताप कुटुंबियामध्ये वाद आहे. म्हणजे जगताप कुटुंबियांना उमेदवारी देण्यावरून आणि विद्यमान आमदार जे आहेत त्या किती खुश आहेत तुमच्या उमेदवारी जाहीर झाली? सर्वप्रथम मी तर भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार मानतो. आमचे नेते, देशाचे कणखर नेतृत्व माननीय नरेंद्रभाई मोदी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष JPG नड्डा साहेब, त्याचप्रमाणे अमितभाई शाह आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व की ज्यांनी महाराष्ट्र घडवण्याचा पुढील पाऊल उचललेलं आहे असे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्याचप्रमाणे चंद्रकांतदादा पाटील, गिरीशभाऊ महाजन, पंकजाताई मुंडे, रावसाहेब दानवे पाटील असे सर्व वरिष्ठ नेत्यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि राहिला प्रश्न जगताप कुटुंबातील, तर पहिलाही कधी वाद नव्हता, आजही नाही आणि उद्या पण नसणार आहे. कारण भाऊंनी आम्हाला निष्ठा शिकवलेली आहे आणि निष्ठा ही पक्षाच्या प्रती असू, कामाच्या प्रती असू, समाजाच्या प्रती असू किंवा कुटुंबाच्या प्रती असू, तर आम्ही सर्व एक जगताप कुटुंब. फक्त जगताप कुटुंब म्हणजे आम्ही फक्त जगताप नव्हे तर पूर्ण पिंपरी चिंचवडमधील आमचा एक ना एक कार्यकर्ता हा आमचा जगताप कुटुंब आहे आणि हा आम्ही संपूर्ण जगताप कुटुंब एकच आहोत. आणि निश्चितच महायुतीचेही आमचे सर्व नेते माननीय एकनाथभाई शिंदे असतील, त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, RPIचे अध्यक्ष आठवले साहेब असतील आणि सर्व घटक पक्षांचे सर्व नेते, या सर्वांचेही मी मनापासून आभार मानतो. एकंदरीत जर बघितलं तर विरोध होत होता. त्या काही नगरसेवक विरोध कसं करतात. तो शमवणार हे आव्हान वाटते का? जे पक्षातून विरोध आहे ते आव्हान वाटते? नाही, निश्चितच नाही. भारतीय जनता पार्टी ही लोकशाही मानणारा पक्ष आहे. लोकशाहीच्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची ही रचना आहे आणि संघटनात्मक काम चालू असतं आणि अशा याच्यात प्रत्येकाला उमेदवारी मागणं हा त्याचा लोकशाहीचा एक अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्यानुसार प्रत्येक कार्यकर्ता ही उमेदवारी मागत होती आणि पक्षनिष्ठ हा भारतीय जनता पार्टीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. आणि जे काही आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उमेदवारी मागत होते ते निश्चितच भारतीय जनता पार्टीचं आणि माझं काम करतील अशी मला शाश्वती आहे. एकंदरीत राज्यातली परिस्थिती बघता महाविकास आघाडीचं आव्हान दिसतं आहे. चिंचवड विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं आव्हान तुम्हाला वाटते? नाही, कारण महाविकास आघाडीचं आव्हान पूर्वीही नव्हतं, आजही नाही आहे. लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं तर फेक नेरेटिव्ह असेल, चुकीच्या गोष्टी आहे, ह्याच्यामुळे जे काही आमचं 0.56% जे मतदानाचा टक्का घटला आणि आमचे सीट्स कमी झाले होते भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचे, तर त्याच्यानंतर आता सुज्ञ नागरिक हे जागरूक झालेले आहेत आणि त्यांना लक्षात आलेलं आहे की चुकीच्या नेरेटिव्हमुळे आणि चुकीच्या गोष्टींमुळे कुठल्याही भूलथापाला बळी न पडणारे हे महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिक हे आता
महायुतीलाच विजयी करतील असा मला विश्वास आहे. चिंचवड विधानसभा लक्ष्मण भाऊंच्या माध्यमातून जगताप बालेकिल्ला मानला जातो. आज तुम्हाला उमेदवारी मिळते, काय वाटतं विजयाचा विश्वास? हा बालेकिल्ला जगताप कुटुंबियांचा नव्हे तर भारतीय जनता पार्टी आणि जगताप कुटुंबीय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की फक्त जगताप कुटुंबातील प्रतिनिधी नाही तर पूर्ण चिंचवड मतदारसंघातील पूर्ण कार्यकर्ते, मग तो भोसरीतला पण कार्यकर्ता आहे, पिंपरीतलाही आहे आणि चिंचवड मतदारसंघातलाही. तर हे जगताप कुटुंब जे आहे आमचं, तर ह्या जगताप कुटुंब म्हणजे आम्ही हे सर्व पिंपरी चिंचवडकर हे कुटुंब आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी, निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची ताकद ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने आहे आणि निश्चितच मी एक भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष या नात्याने सांगतो की 23 तारखेला तुम्हीच पुन्हा माझी मुलाखत घेसाल की हे तिन्हीच्या तिन्ही महायुतीचेच उमेदवार निवडून आलेले असणार आहेत. थँक्यू.